रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। बुद्धी म्हटले की डोक्यातील गोळा असे आपल्या लक्षात येते। जी योग्य व अयोग्याचा निर्णय करते ती म्हणजे बुद्धी। बुद्धी सुद्धा जड आहे। परमेश्वराने आत्म्याच्या कल्याणासाठी दिलेले हे एक साधन आहे। ही सुद्धा पवित्र व अपवित्र होऊ शकते। शुद्ध बुद्धी ही सूक्ष्म विषयांचे पण ज्ञान प्राप्त करू शकते। बुद्धीचे काम ज्ञान प्राप्त करणे व ते उपयोगी आहे की हानिकारक आहे हे सांगणे होय। म्हणून याला टेस्टर असेही म्हणतात। ही बुद्धी जर बिघडली तर ती सत्याला असत्य, चांगल्याला वाईट व वाईटाला चांगले म्हणू शकते। कल्याणाला अकल्याण व अकल्याणाला कल्याण असे एकदम चुकीचे निर्णय बिघडलेल्या बुद्धीकडून घेतले जातात व चुकीच्या निर्णयाप्रमाणे कामे होतात। त्यामुळे सर्वजण फसतात आणि सर्वत्र दुःखच दुःख होते। बुद्धी अपवित्र होते तेव्हा वाईट विचार आवडतात, म्हणूनच ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही। बुद्धीवर आहार, दिनचर्या, आचार विचार, संपत्ती व साधने इत्यादींचा प्रभाव पडतो। बुद्धी ही स्थूल व सूक्ष्म अशी दोन प्रकारची असते। जी बुद्धी आत्म्याच्या अधीन आहे तीच चांगले निर्णय घेऊ शकते। जो आत्मा परमेश्वराच्या अधीन राहून काम करतो त्याची बुद्धी शुद्ध व पवित्र राहते। बुद्धीचेही मेधा, प्रज्ञा, वृत्तभरा असे वेगवेगळे प्रकार आहेत। बुद्धीच्या उच्च पातळीवर सुखच सुख आहे। स्थितप्रज्ञ व बुद्धिमान व्यक्तींवर मान अपमान व बाह्य जगातील व्यवहार यांचा काहीच परिणाम होत नाही। आत्मा काहीही प्रतिक्रिया देत नाही, त्यामुळे तो परमेश्वरात मग्न राहून आनंद भोगतो। बुद्धी ही सुद्धा मालक नव्हे, कारण ती बिघडली तर अस्थिर होते। अस्थिरतेमुळे सर्व स्तरावर बिघाड सुरू होतो। बुद्धी बिघडल्यामुळे माणसाला वेळ लागते। अयोग्य आहार, वाईट संगती, वाईट पुस्तकांचे वाचन, दुष्कर्मे इत्यादींमुळे व तसेच षड्रिपूंच्या प्रभावाने बुद्धी बिघडते। मनोवेग व भाववेगांचा देखील परिणाम बुद्धीवर होतो। मलसंचयाचा पण बुद्धीवर परिणाम होतो। बुद्धीची स्थिरता हे स्वास्थ्याचे लक्षण आहे। परमेश्वराची संपूर्ण व्यवस्था जाणून घेतल्याने, त्याचे नियम आणि समन्वयाचा परस्पर संबंध समजून घेतल्याने, सृष्टी निर्मितीच्या मागचा उद्देश जाणल्याने, त्याचबरोबर साधक, साध्य व साधन यांचा संबंध समजल्याने बुद्धी स्थिर होते। जीवनाचा मूळ उद्देश लक्षात आल्यानंतर सुद्धा बुद्धी स्थिर होते। बुद्धीला पवित्र ठेवण्यासाठी सात्विक आहार व सदाचाराचे पालन करणे, मनोवेग रोखणे, मन व इंद्रियांवर संयम ठेवणे, परमेश्वराजवळ बसणे, आत्म्याच्या आवाजाप्रमाणे व आदेशाप्रमाणे त्याच्या प्रसन्नतेसाठी चालणे या क्रियांमुळे बुद्धी पवित्र बनते। याकरिता प्राणायाम करणे गरजेचे आहे। प्राणायामामुळे अशुद्धीचा क्षय होऊन बुद्धी पवित्र होते। प्रकृती हे साधन असून जीवात्मा साधक आणि परमात्मा हे साध्य आहे। या सर्व गोष्टी पूर्णपणे समजून घेणे हे आपले मुख्य काम आहे। कोण कोणासाठी आहे हे आपणास कळले पाहिजे। हे जाणण्याचे महत्कार्य बुद्धीचेच आहे। बुद्धी दुःख टाळण्याचे फार मोठे काम करते। म्हणून बुद्धीला स्वस्थ व सुखी ठेवायचे असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे। यातच आपले बौद्धिक सुख आहे आणि त्यालाच धर्म असे म्हणतात। अशीच नवनवीन आणि उपयोगी माहिती ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।